नमस्कार सर्वांना. घरचा स्वाद विथ रंजना चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. काजू बिस्किट रेसिपी बनवलेली आहे, बघू शकता. खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. कशी बनवलेली आहे रेसिपी चला दाखवते. त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे, 2 कप मैदा घेतलेला आहे, बघू शकता. आपल्याला किती बनवायचे आहे काजू बिस्किट त्यानुसार आपण घ्यायचे आहे मैदा कमी किंवा जास्त. इथे ओवा घेतलेला आहे, थोडा क्रश करून टाकलेला आहे आणि थोडीशी कळंजी टाकणार आहे. कळंजी नाही टाकली तरी पण चालतं, पण मी टाकली आहे थोडी. चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ म्हणजे जरा थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे ते छान लागतात खाताना. आणि 2 चम्मच रवा घेतलेला आहे. हा जो रवा घेतलाय मी तो पोह्याचा चम्मच असतो ना, त्याने 2 चम्मच घेतला आहे आणि 1 चम्मच भरून तेल घेतलेलं आहे. तूप घेऊ शकतो आपण. गरम नाही केलेलं असंच टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पिठासोबत आता. बघू शकता छान मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला याला पाण्यात भिजवून घ्यायचं आहे. आता मी 1 चम्मच साखर घेतली होती, ती पाण्यात टाकून ठेवली होती विरघळायसाठी. ती याच्यामध्ये पाणी टाकणार आहे मी. थोडंसं गोड या बिस्किटमध्ये असलं ना, तर खाताना छान लागतात. आणि छान आता पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं-थोडं पाणी टाकून मळायचं आहे. जास्त घट्ट किंवा पातळ आपल्याला करायचं नाहीये. मी 1 कप पाणी घेतलेलं आहे, तर त्यापैकी किती लागतं मला तुम्हाला दाखवते. बघा पीठ मळून घेतलेलं आहे मी. घट्ट असा गोळा बनवलाय, जास्त पण घट्ट नाही बनवलेला. आणि एवढं पाणी उरलेलं आहे, म्हणजे 1 कप पाणी नाही लागलेलं मला. आता हा असाच आपण 10-15 मिनिटासाठी मुरायला ठेवून देणार आहे. तर 10 मिनिट झाले होते. बघू शकता पीठ छान मुरलेलं आहे आपलं. बघू शकता आता छान मळून घेते परत एकदा. आता याला लाटून घ्यायचं आहे आपल्याला. लाटून घेण्यासाठी याचे 2 गोळे करणार आहे मी. कारण याची पोळी लाटताना जाडच लाटायची आहे. त्यामुळे म्हणजे बिस्किट खुसखुशीत होतात. छान लाटून घेते आता. पीठ लावून लाटले तरी पण चालतं बरं का. काही हरकत नाही. थोडंसं पीठ लावून लाटायची जर का आपल्याला अशी लाटता नाही आली तर. आता लाटून घेतलेली आहे मी बघा. अशी जाड ठेवलेली आहे मी. जरा जाडच ठेवायची, जास्त पातळ नाही करायची. आणि या साईडला टाकून आता आपण याचे हे करून घेणार आहे बिस्किट. तर त्यासाठी मी हे झाकण घेतले आहे. आपल्याकडे एवढ्या साईजचे काही दुसरे झाकण छान असेल तर ते घेऊ शकता. आता असेच आपल्याला बिस्किट पाडून घ्यायचे आहे त्या साईडचे काजू बिस्किट सारखे. बघू शकता असे सर्व पाडून घेते मी आता. सर्व बिस्किट तयार करून झाले माझे. आता मी तळून घेते. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाले का नाही बघूया. तेल गरम झालेलं आहे. बघू शकता एक गोळी टाकली होती, पटकन वरती आलेली आहे. आता आपण जे काजू करून घेतले आहे, काजू बिस्किट सॉरी, ते याच्यामध्ये टाकूया आणि तळून घेऊया.
बघू शकता. किती छान दिसत आहे आणि फुललेले सुद्धा आहेत. आपण याच्यामध्ये बेकिंग सोडासुद्धा वापरू शकतो, जर का आपल्याला वापरायचा असेल तर. पण मी नव्हता वापरला कारण माझ्याकडे नव्हता अवेलेबल त्यामुळे. आपल्याला बघा तळून घ्यायचे आहेत छान. थोडासा कलर चेंज होतोय. अजून छान तळायचे आहेत बिस्किट. बघा कलर चेंज झालाय बिस्किटाचा. आता तळून झालेले आहेत. हे काढून घेते मी. बघू शकता किती छान दिसत आहे. आपले काजू बिस्किट रेसिपी बनवून तयार झालेली आहे. बघू शकता किती छान. आपल्याला आवडली तर लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सपोर्ट नक्की करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. व्हिडिओमध्ये काही चुकले असेल तर प्लीज माफ करा.